सगळी माहिती घेऊन जाऊ नका आपण ते तर पवाडीला बोलून त्याचा सर्व लाभ घ्यायचा आहे. सोयाबीन कटर आहे. कुट्टी कटर हे 50 HP. हो हे 50 HP. स्वच्छ करायचं आहे. आजूबाजूला जर का कचरा पडला असेल, पाण्याच्या बॉटल असतील, प्लास्टिकचे कागद, कप, मग नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपल्या शेतकरी फळांची मित्रांनो आम्ही आलेलो TTU मध्ये अकोला. कृषी प्रदर्शन लागलेलं आहे. नवीन नवीन इंस्ट्रुमेंट आणि यंत्र बघू शकता तुम्ही. कोणती काय आहे काय म्हटलं समोरून घे. सर्वात छोटी काय आहे मित्रांनो. पुढं 50 एकर मध्ये आहे मित्रांनो. पुढे ट्रॅक्टर आहे, इन्स्ट्रुमेंट सॉलिड ट्रॅक्टर. आणखीन खूप पेंडल आहे मित्रांनो. आणखीन मला दाखवतो. व्हिडिओचा लाभ घेत राहा. सर्वात छोटी काय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 27, 28 आणि 29 डिसेंबर पासून सतत 3 दिवस प्रदर्शन आपल्या सेवेमध्ये आहे. यामध्ये भरपूर असे स्टॉल आहेत. चला मित्रांनो, ते फवारणी यंत्र बघू. ते फवारणी यंत्र आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला हे पॉवर टिलर, शेतीसाठी लागणारी जेवढी अवजार आहेत, काही मशिनी आहेत, हे फवारणी यंत्र छोट्या ट्रॅक्टरला चाक लागणार आहेत. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प हे बघू शकता फवारणी यंत्र. उद्योगासाठी ऊर्जा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचा एक स्टॉल आहे. नवीकरणीय ऊर्जा अभियांत्रिकी विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचा सुद्धा एक स्टॉल आहे. शक्ती कंपनीचा मित्रांनो फवारणी यंत्र. अत्याधुनिक सोलिश ट्रॅक्टर यंत्रसामुग्री आहे शेतीविषयक. 4515 हे 50 HP ट्रॅक्टर आहे. आय थिंक पाहून घ्यायची आहे, जाणून घ्यायची आहे. सर्व शेतीसाठी लागणारा गिअर पॉवर टिलर शेतीसाठी जेवढ्या वस्तू लागतात आरामदायक आहे मित्रांनो. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत या सर्व वस्तू या प्रदर्शनात आहेत. लो रिवर्स आहे. सर्व शेतकरी बांधवांनी त्याचा संपूर्ण लाभ घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे, जाणून घ्यायचं आहे. डेमॉन्स्ट्रेशन चालू आहे. म्हणून स्टॉल धारकांना एकदा पुन्हा लागासाठी पिटो पण मिळतो मित्रांनो. ब्रँचिंग मध्ये ॲग्रोटेक 2024 कृषी प्रदर्शनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला झालं. 14 टायर भेटते. 14 टायरला सर्व दालनात जाऊन माहिती करून घ्यायची आहे, समजून घ्यायचं. नवीन ट्रॅक्टर आहे, चांगला आहे, कंपनी सोलिस. कसा जोड धरतात म्हणून काही हे जे इन्स्ट्रुमेंट व्यावसायिक औद्योगिक हे माहिती घ्यायची हे आहे. छोटं मॉडेल 4215 विषयी डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा चालू आहे. छोटे एसपीच आहे सोलिस. हे काय यंत्र आहे काय माहित. हे 50 HP ट्रॅक्टर 5015
हे चाक पण मोठा समोरचं. टायर किती जाईल? 14 पण 14 9 28 14चा आहे. त्याला 14चा आहे. ट्रॅक्टरची लुक बघू शकता तुम्ही. 5वा रे भाषणासाठी 5 प्लांट आहे. पेंडॉल ते फक्त भाषणासाठी आहे. बाकी सगळे इन्स्ट्रुमेंट प्रयोग. इथे चर्चासत्र असते शेतकऱ्यांचं त्यांच्यासाठी आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हे प्रदर्शन असते. दरवर्षी असते. आजचा आखरी दिवस आहे, 3रा दिवस. सर्व गटाप्रमाणे मानवली तेल. हे आमचे गावाचे आमचे काका. ओम नमो व्यंकटेश. तुम्हाला त्याची कॉन्टॅक्ट पाहिजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. मानवलीकर तेल घाणी, शेंगदाणा तेल, कलडी तेल, सर्व प्रकारचे तेल अवेलेबल होऊन जाईल. नवीन ब्रँचिंग मानवलीकर तेल घाणी हे आमच्या काकाचे आहे मित्रांनो. तुम्हाला जर हे ऑल महाराष्ट्र डिलिव्हरी आहे मित्रांनो. तुम्हाला जर काही तेल गिल लागलेलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. कमेंट बॉक्सला नंबर देतच आहो. खाण्यापिण्याचं हे नाश्ता दुकान आहे, स्टॉल समोर जाऊन असं बघू शकता. सर्व स्टॉल आहे खाण्यापिण्याची आल्यामध्ये. हे रोडगे आरामध्ये रोडगे. तेलाचे चिप्स. ॲनिमल पेंडॉल आहे इथून. सध्या चालूच व्हायचं आहे. हे निसर्ग सर्व प्लांटेशन सर्व इथे ॲनिमल आहे. हे बघून घेऊ आपण आता. बघू शकता इथे खिल्लारी बैल आणि ते हे बघू शकता. हे भुरी म्हैस. फळी म्हैस, खिल्लारी, फावडे बघू शकता. प्लॅस्टिकचे फावडे, शिंगण गिंग काय. जाफरा आहे. जाफरावादी म्हैस आहे मित्रांनो. जाफरावादी कोणती व्हेरायटी आहे काय माहीत. ही जाफरावादी रेडा आहे. गिर गाय लंबी कानावाली. ही खिल्लारी. जी शिंगण ती खूप पाहण्यालायक आहे. बॅक साईड पण आहे. ते बघू शकता की दवाखाना किंवा आपल्याला. हे रेडा आहे. खतरनाक आहे. खूप ताकद असते याच्यात नाही. 2 शिंगावरच. ही आपली गाय आपल्याकडे हायच मिळते.
ते बघू खिल्लारी ओरिजिनल शिंगा यांची पाहिजा शांत आहेत मित्रांनो. लाल बंदिरा एक गाईची व्हेरायटी आहे गिर गाईची. सर्वांपर्यंत पोहोचवली आणि गाईचं अनन्य असं साधारण महत्त्व शास्त्रापासून पौराणिक कथेपासून तर आधुनिक काळातही सिद्ध आहे, होतं आणि राहील यात शंका नाही. आणि तशीच काहीतरी किमया करण्याचं धाडस आणि उत्कृष्ट पद्धतीचं कार्य यांनी घेतलं. हर घर गाय असं ते म्हणत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण त्यांच्यासोबत आता बोलत आहोत. त्यांच्यासोबत आपण त्यांच्या या विशेष अशा या कुतूहल असणाऱ्या गायीच्या बद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर आपलं नाव सांगा मला. माझं भूपेंद्र दिगंबर पाटील, माझं गाव बार्लिंग आहे आणि मी मुक्काम दापकी रोडवर आहे. बरं, बार्लिंगा कुठे येते? बार्लिंग आहे तालुका बाळापूर, अकोल्यापासून 8 किलोमीटर. ही गाय कुठे आणि कशा पद्धतीने तुम्हाला उपलब्ध झाली? ही गाय मला गोसेवेचा तर लहानपणापासूनच वसा आहे. बरोबर. आणि लहानपणी जे आम्ही पूर्वी प्रत्येक अन्नात गाय पाहत होतो, आज ती नामाशेष होत चाललेली आहे. आणि विशेष करून ही पोंगनूर जातीची जी गाय आहे ही तर अतिशय 700 ते 800 उरलेल्या आहेत पूर्ण भारतात. तर आता हिचा आणायचं कारण असं आहे की जे शहरीकरण जे होत आहे जागेच्या अभावामुळे, मॅनपॉवरच्या अभावामुळे व चाऱ्याच्या महागाईमुळे ज्या गाईचे खुटे आपले मोडलेले आहेत त्या प्रत्येक खुट्यापर्यंत गाय पोहोचवायची हा आमचा उद्देश आहे. हर घर गाय आणि घर गाय हा आमचा उद्देश आहे. खूप सुंदर असं तुम्ही वाक्य म्हटलं, हर घर गाय आणि घर गाय. तर गायीचं महत्व आनंद शास्त्र मी आधी म्हटल्याप्रमाणे आधी पण शास्त्रामध्ये होतं आणि आहे आणि राहील चिरकाल. गाय याचं दूध वगैरे किती देते? हे साधारणतः 1 ते 2 लिटर दूध 2 टाईमला देतो आणि हिची 24 ते 36 इंच उंची असते. हिची क्षमता किती व्याली? हिची अति म्हणजे म्हणजे किती दिवसानंतर ही व्याल? हे 3 वर्षाची झाल्यानंतर व्यायानाला सुरुवात होऊन जाते. 12 महिन्यातून एकदा व्यायाते. 1 ते 2 लिटर दूध देते आणि अतिशय दुर्गम भागात, कठीण परिस्थितीत, कमी जास्त टेम्परेचरमध्ये कुठेही गाय साधारणपणे राहू शकते. कमीत कमी चाऱ्यात, कमीत कमी जागेत ही गाय राहील अशी ही गाय आहे. आणि हिचं म्हणजे उंची जी आहे ती उंची एवढीच राहील का? ही आता हिची उंची शेवटची आहे, म्हणजे 30 इंच हिची उंची आहे. आणि शेवट 5 वर्षाची गाय आहे. एकदा हिने वळू दिलेला आहे छोटा. आता ही म्हणजे सेकंड आयुष्य किती आहे माझं? 18 ते 20 वर्षापर्यंत. 18 ते 20 म्हणजे आयुष्य. आणि हिचे म्हणजे मुख्य स्रोत आपल्या भारतामध्ये कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये चित्तूर म्हणून हे आहे जिल्हा, पोंगनूर तालुका आहे. त्या पोंगनूर तालुक्यावरूनच या गाईचं नाव पडलेलं आहे पोंगनूर. आणि आता सध्या आपले जे भारताचे पंतप्रधान मोदीजी त्यांनी सुद्धा हिला प्रमोट केलेलं आहे. कारण की नामाशीच होत चाललेली होती गाय होती. म्हणून हिच्यावर आता आंध्र प्रदेशाने सरकारने हिच्यावर निधी देऊन हिच्यावर उपक्रम सुरू केलेला आहे. हिची उत्पत्ती वाढली पाहिजे. हिची संख्या तुमचा या ठिकाणी व्यंकटेश दादा उद्देश काय? हा उद्देशही सांगा. आणि त्यासोबत मी फक्त व्यंकटेश दादा तुमच्या नावातच खूप काही दडलेलं आहे आणि तुमचा चेहरा मोहरा पाहून आणि तुमच्या ओढ पाहून या भागातली म्हणजे याला म्हणायला लागेल की आध्यात्मिक ओढ तुमच्या चेहऱ्यावरच सात्विकतेचा भाव दिसतोय. फक्त मला सांगा, तुम्ही या प्रदर्शनीच्या माध्यमातून आज वेगवेगळ्या पद्धतीने लोक मांजर पाळतात, कुत्री पाळतात आणि त्याच्यावर लाखो रुपये खर्च करतात. त्यांच्यासाठी काय संदेश द्या? आता कसं आहे की कुत्री पाळली, मांजर पाळली तर त्याच्यापासून होणारे जे प्रादुर्भाव आहेत ते तुम्हाला धोक्याचे ठरू शकतात. पण गायीमुळे निश्चितच तुम्हाला कोणता धोका नाही आहे. हिची तुम्ही अध्यात्माशी जुळलेलं असाल तर हिची सेवा घडेल आणि प्रॅक्टिकली पाहसाल तर हिचं दूध मिळेल. तुमचा रोज तेवढा व्यायाम होईल आणि घरात जे आपण वास्तुशास्त्राचा जो दोष म्हणतो आपल्या वेदशास्त्रानुसार तो या गायीच्या पावलाने निघून जाईल. आणि जिथं हे मुका प्राणी हा म्हणजे ही जी गाय आहे हिची रवंत कधी शांतपणे आणि हिच्या गळ्यातली जिथं हे घंटी घंटेचा नाद येईल तर त्याला गौ आरती असे म्हणतात. 733 कोटी देवांचा हिच्यावर वास आहे. हिची सेवा जर तुमची घडली तर तुम्ही निरोगी आयुष्य तुम्हाला 100% लाभेल. म्हणून या गायीकडे तुम्ही वळलं पाहिजे आणि ही गाय पाळली पाहिजे. खूप खूप धन्यवाद उत्कृष्ट अशी माहिती दिल्याबद्दल. आणि आम्ही हाच संदेश देऊ इच्छितो की कुत्री आणि आपल्याला गाईला अवॉर्ड सगळं मिळालेलं आहे मित्रांनो. लहान मुलांसाठी खूप आवश्यक असिस्टंट आणि मित्रांनो अवॉर्ड मिळलेला आहे यांना. छोटी गाय एकदम कमी जागेत राहते. आणि मनगट जर मजबूत असलं तर येणारी पिढी सक्षम आणि सुदृढ घडेल या ठिकाणी. त्यामुळे हर घर गाय हा सिद्धांत कोंबडी
व्हेरायटी शेवगे आणि बरबटी वगैरे. ते इन्स्ट्रुमेंट आहे मित्रांनो तिकडे. आपण तिकडे जाऊ थोड्या वेळानं. हे पहा आमचे सदस्य आलेले आहे मित्रांनो. आमचे सदस्य भटकले होते, आम्हाला भेटले. आता आम्हाला खूप आनंद झाला. झोला आहे मित्रांनो, हे ढोरांसाठी पौष्टिक. वरचं जाऊन ढोराला टाकायला लागते, म्हणजे त्यांनी उत्पत्ती पण वाढते. यंत्र आहे मित्रांनो, ती निसर्ग नर्सरी. थोडं ना आपण तिथे जाऊ. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी तिकडून पाहून येतो यंत्र. तुम्हाला जर काही कमेंट या सांगायची तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगू शकता. कास्तकारच्या युट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा. असाच तुमचा प्रतिसाद असू द्या मित्रांनो. तुम्ही पण अशी भेट देत जा कुठं प्रदर्शन असतं तुमच्या इकडे. त्यामुळे काय होते, जनरल नॉलेज, ज्ञान, नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट पाहायला मिळते. नवीन ब्रँचिंग खूप अशी टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. सध्या आपण जाऊ ना इकडे, थोडा ब्रेक घेऊ. नवीन खूप आलेलं आहे मित्रांनो, दुरून आलेलं आहे. टेक्नॉलॉजी नवीन खूप आलेली आहे. फक्त आता ॲनिमलची संख्या कमी होत चाललेली आहे. त्यांच्यासाठी ते ॲनिमलची संख्या वाढासाठी त्यांनी ते गाय आणलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे त्या गाईचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे म्हणते. ते अकोल्याचे दापकर राहतात ते. हे कडकनाथ आहे का? कडकनाथ आहे का? हे बघू शकता मित्रांनो, नवीन यंत्र. हे बनवलेलं यंत्र आहे वाटते, बनवलेलं आहे. नवीन ब्रँचिंगमध्ये आहे मित्रांनो. हे बनवलेलं आहे मित्रांनो एका शेतकऱ्यांनी. याला वर फवारणी यंत्र आहे. बसून बघू पण याच्यावर बघू शकतो. वरून असा लुक आहे याचा. पॉवर शेअरिंग टाळलेलं आहे मित्रांनो. शेअरिंग करतात ते. डवरा सापडली इकडे झाला. बाहेर घ्या थोडं. हे मल्चिंग पेपर हाताळण्यासाठी आहे. तुम्हाला ते यंत्र व्यवस्थित कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे याच्यावर. कडबा कुट्टी मशीन. यांना पुरस्कार मिळालेला आहे. एवढे यांनी यंत्र बनवलेले आहे. नवीन विशेष हे हायड्रोलिक स्प्रेयर आहे. पॉवर टिलर. किती HP आहे? 7 HP. 2 गेअर आहे मित्रांनो याला. त्याच्यासोबत रोटाटर, व्हील चाक आणि खोरपणी आणि वेट पाडणे. खूप मोठे यंत्र आहे मित्रांनो इकडे. पॉवर टिलर 50% त्याच्यावर डिस्काउंट आहे, म्हणजे अनुदान आहे. आपण ते पण जाऊ त्याच्यासाठी. हे बघा यंत्र वापरलेलं आहे. थोडं आपण इकडून मागून पहिले ब्रँचिंगमध्ये. तुम्ही अवश्य लाभ द्या. पुढच्या वर्षी लाभ द्या. 27, 28, 29 3 दिवस असते मित्रांनो. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त. 58,000 मित्रांनो यंत्र. 58,000 पडणार नाही. वर फॅन लागलेला आहे. हे स्प्रिंकलर. सर्वचे इन्स्ट्रुमेंट. हे रेनगन आहे. सर्व प्रकारची मिळून दिली तुम्हाला.
बघू शकता हे पेननीचं बनवलेलं आहे यांनी. टोटल मोटर दिलेली आहे. हे टोटल आहे इथं. हे मोटर आहे, सायकलला गेअर मोटर म्हणतात याला. ॲम्ब्रॉनची बॅटरी वापरलेली आहे याला. हे पराठे तुरीला खड्ड्याच्या कमी आहे. बघूया अजून मोटर. आपलं जे यंत्र आहे ॲग्रिकल्चर हेल्पर ते पण असंच आहे, पण थोडं अलग आहे. बॉक्स आहे का? हे बॉक्स आहे. छोटं नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट बरे आहेत. जी छोटी छोटी करी आहे त्यांना चांगलं आहे. पॉवर बॅटरी पॉवर दिलेली आहे त्याला. साखरीची हे आहे आणि साखरही दिलेली आहे त्याला. वर हे दिलेलं आहे त्यामुळे फसत नाही ते. हे पॉवर ती मोटर किती हॉर्सपावरची? ती 70-80 हॉर्सपावरची 70 बॅटरी. कारण 12-18ची बॅटरी आहे. 70-80 बॅटरी. सायकलची मोटर आहे ते गेअर मोटर. गेअर मोटर. हो सायकल. मस्त आहे मित्रांनो. बघू शकता की मोठी मोठी इन्स्ट्रुमेंट. हे बघू आपण आपलं शेतीसाठी. बघू शकता मित्रांनो तुम्ही हे वावर हाडी आलेले आहे. जे आपण जागलीवर जातो शेतामध्ये झोपायला जातो ते न जाता आपण याच्यासाठी लावू शकतो. समजा रात्री शेतकरी जातात जागली करायला. त्यांचं काम काय असते, रात्रभर जागून त्यांना एक तर लाईट मारायला लागते पूर्ण शेतभर आणि समजा आवाज काढायला लागतो. तर हा सेम काम तो करते. रात्र पडली समजा आता बघा अंदाज ऑटोमॅटिक चालू होऊन जाते. चालू झालेलं आहे. Play by TF card. त्याला जो लाईट पूर्ण वेळ देत होते. आणि असे वेगवेगळे आवाज दिले आहेत की जेणेकरून कुत्र्याच्या मुकण्याचं झालं किंवा माणसाच्या ओरडण्याचं झालं जेणेकरून प्राणी येणार नाही. याच्यामुळे खूप फायदा होतो समजा शेतकऱ्यांना. जागलीचा जो त्रास आहे तो कमी होतो. त्याची रेंज कुठपर्यंत आहे लाईटाची? ह्याची 1 ते 1.5 किलोमीटर 1 ते 1.5 पूर्ण शेतच कवर होते समजा. 360 फिरते. आवाज आता सध्या इथं गर्दी आहे तर तुम्हाला तसं वाटत आहे, पण जेव्हा सन्नाटा असते ना तेव्हा तर एक छोटासा पिन जरी पडला तर एवढा आवाज येते. तर याचा ऑल महाराष्ट्र डिलिव्हरी आहे का? हो, हे आमच्या विद्यापीठाने बनवलं आहे. हो का? आमचं काम आहे संशोधन करणं, पण जो विकायचं वगैरे काम ही कंपनी आहे GT बायोसायन्स म्हणून. हे मॅन्युफॅक्चरर आहेत. तर इथे तुम्ही येऊ शकता. यवतमाळ इथे अकोल्यात बंदूकवाल्याजवळ पण उपलब्ध आहेत. बंधूवाल्या काय सोलार. समजा दिवसात जेव्हा याच्यावर सोलर रेडिएशन येते हां तेव्हा याचे रेडिएशन फक्त एकाच जागेवर अट्रॅक्ट होतात. 350 डिग्रीपर्यंत अट्रॅक्ट होतात. अट्रॅक्ट झाल्याच्या नंतर याच्यात आपण काही पण करू शकतो. तुम्हाला ना इंधन लागते ना काही. मग खर्च किती झाला? खर्च याला हे 8,000चा 8,000चा आहे. अमाऊंट तिचा 8,000 दिलेला आहे. हे त्याला मराठीत वाढवणी यंत्र म्हणतात. यामध्ये अर्धा टाईम कमी करतो वाढवणीचा यंत्र. जर 6 दिवस लागत असेल तर याच्यात 3 दिवसच वाढवल्या जाते. यामध्ये बटाटा चिप्स, पालक, कोथिंबीर वाढवल्या जाते आणि हे अत्यंत उपयुक्त. खर्च वगैरे किती आलेला आहे? याचा 100 किलोसाठी 1,07,000चा हो का? यंत्र बनते. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर हे नवीकरणीय ऊर्जा अभियांत्रिकी विभागातलं एक Play by TF card. वाळवण्यासाठी वापरतात. खास तर हे सोलर ड्रायर आहे आणि सोलर कॅबिनेट ड्रायर आहे. या वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कॅबिनेट पाहायला भेटतील. या कॅबिनेटमध्ये आपण जाळ्या बसवू. या जाळ्यांना छिद्र असतात. तर या जाळ्या द्यायचं रिझन असं आहे, या प्रकारच्या जाळ्या असतात त्याच्यात. तर या जाळ्या द्यायचं कारण असं आहे की गरम हवेचा जो झोत आहे
तो या इथून येऊन याच्यात आतमध्ये जातो या डब्यात आणि इथून मग तो या जाळ्याच्या मधून जे आपण इथं वाळू घालतो म्हणजे पालेभाज्या, त्याच्यानंतर काही फळाचे स्लायसेस, अद्रक, आपली हळद आहे, हे आपण याच्यात वाळवू शकतो, आवळा कॅन्डी बनवू शकतो. तर त्यातलं हे काय करते, त्यातलं जे पाणी जे आहे पाणी सुटून ते या वाटेत बाहेर निघते. हे आपलं असं सोलर कॅबिनेट ड्रायर आहे. हे खूप म्हणजे जे खाद्यपदार्थ जे आहे खासकर पालेभाज्या आणि फळे वाळवण्यासाठी उत्कृष्ट आहे. याची कॉस्ट करायला म्हणजे तुम्हाला जर याची जी किंमत आहे याची हे स्मॉल साईजचं आहे, याची 15,000 आहे. जशी जशी याची साईज वाढत जाईल तशी याची किंमत जी आहे ती वाढत जाईल. थँक्यू सर. काय म्हणता? कार्यक्रम असते अकराच्या दिवशी आणि 16च्या दिवशी खूप मोठा पेंडॉल आहे. आपण सध्या पेंडॉलमध्ये एंट्री नाही केली, आपण एंट्री करू आता. आपण सध्या बाहेरच बघितलेलं आहे, इन्स्ट्रुमेंट बघितलं. थोडं ते उघडाच आहे म्हणून थांबलेलं आपण. सध्या आपण 2 मिनिट रेस्ट करून घेऊ पेंडॉलमध्ये. थांबू शकतो. निसर्ग नर्सरी आहे मित्र, निसर्ग नर्सरी डायकोडर्मा. काय नाही ब्लॉग. नवीन नवीन व्हरायटी मित्रांनो बघू शकतो तुम्ही. मोगरा, सनफ्लावर, लोटस, रोज आहे मित्रांनो. सर्व प्रकारच्या व्हेरायटी आहेत. बघू शकता इथं हे व्हेरायटीच आहे. सर्वजण आज ब्लॉगिंगच्या हिशोबाने आलेले आहे मित्रांनो. स्टिक पाहिजे. तांदूळांची शेती बघू शकता. साय भुईमुगा, शेंगांडे. आता मी एंट्री केलेली आहे अंदर. हे पहिला पेंडॉल आहे. हे विद्यालयामधला मॉडेल आहे. इव्हन करता येते. त्याला फक्त असं 10 ते 15 सेकंद गॅस लाईट कॅन्डल गरम करायचं, गरम करून डायरेक्ट लावायचं. ठीक इव्हन परमनंटली पॅक टंकी खाली करायचं काम नाही. जर तुम्हाला भिंतीला स्टाईलला कडी लावायचं, हुक लावायचं, हँगर लावायचं, भिंतीला किल्ला मारायचं काम नाही. गरम करायचं, बॅकसाईड लावायचं, चिकवायचं, नंतर पूर्ण असं वेट घेते. दगड आहे, लाकूड आहे, लोखंड आहे, स्टील आहे, स्टाईल आहे, मार्बल आहे, कशाला पण चालते. हे 100 रुपयाला पॅकेट आहे. पॅकेटमध्ये 2 आहे. संपूर्ण माहिती दिलेली आहे. नाही समजलं नंबर दिलेला आहे, कॉल करून तुम्ही विचारू शकता. हाय पॉवर सोल्युशन आहे. ब्लू स्टिक आहे. ब्लू स्टिक मित्रांनो. हे रक्षक झटका मशीन मित्रांनो, रक्षक आहे. 20 एकरापर्यंत काम करायचं 24 घंटे. त्याला प्राईस काय त्याला पाहिजे? प्राईस याची मशीनची प्राईस 5,000, याची 6,000 आणि ती 5. याच्यात बॅटरी इनबिल्ट बॅटरी येणार. याला बॅटरी वेगळी घ्यावं लागते. हो. सोलर पॅनल बॅटरी वेगळी, याला सोलर पॅनल बॅटरी वेगळी. बजला कितीला आहे याच्यामध्ये? सायरन सोबत येते, बॅटरी केबल सोबत येते, सोलर केबल सोबत येते.
इसका जो वेट रहेगा काफ़ी कम रहता है, 3 kg 3.5 kg का ही रहता है, ज़्यादा से ज़्यादा। तो फैमिली साइज़ का प्रॉपर है। और ये एक महीना पहले अभी आपको मार्केट में सीतापुर है, ये फनस नहीं दिखाया हुआ, पर ये 1 महीना पहले आता है, सीजन से पहले आता है। तो ये वाला वेराइटी का ये खासियत है। ये सब चीज़ अभी ये इसका ग्रुप चाहिए। हाँ, कितना ग्रुप चाहिए आप? ये बड़ा कडबा कुट्टी यंत्र आहे मित्रांनो. सोयाबीनची व्हरायटी मित्रांनो. विक्रांत माल तुम्ही बघू शकता कसा आहे ते. वरून आहे मित्रांनो. झाडाची ग्रोथ बघू शकता किती मोठी आहे. शंभर पाणी घ्यायची गरज नाही. तुमचे स्लिप झालेले ना ते गण केले ना ते त्रिकोणी चौकोनी कुठलेले कुठलेले कुठले 2 पाणी घ्यायची, 100 पाणी घ्यायची गरज नाही. तुमच्या घरामध्ये नळ फिटिंग आहे, शॉवर फिटिंग आहे, अर्धा इंच 1 इंच 1.5 इंच प्लेट पाहिजे नळा कुठे जातो प्लंबर तिकडे बघ